तर इथे आपल्या ह्या गरमागरम टम्म अशा फुगलेल्या पालक पुऱ्या तयार आहेत. नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी हिरव्यागार टम्म अशा फुगलेल्या गरमागरम पालक पुऱ्या. तर अगदी बनवायला सोप्या आहेत आणि अगदी झटपट बनतात आणि खायला म्हटलं तर आहा, खूपच चविष्ट अप्रतिम लागतात. तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर पालक पुरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पालक शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी घालते. तर पाणी हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण एक जोडी पालकाची घालूया. तर पालक मी स्वच्छ नीट करून धुवून घेतले. तर आता आपण यावरती झाकण ठेवून एक 2च मिनटं हे शिजवून घेणार आहोत. तर पालक जास्त नाही शिजवायचं, आपल्याला अगदी अर्धकच्चं हे शिजवून घ्यायचं आहे. तर फक्त एक 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय पालक मस्त असं हे शिजलं गेलं आहे. जास्त ओव्हरकुक जर केलं तर त्याची चव लागत नाही आणि त्याचे जे काही पौष्टिकपणा असतो तोही कमी होतो. त्यामुळे अगदी अर्धकच्चंच हे आपण शिजवून घेऊया. तर आता गॅस बंद करायचं आहे आणि हे जे पालक आहेत ते चमच्याने नितळून बाजूला काढून घेऊया. तर इकडे मी एका ताटामध्ये थंड पाणी घेतलं आहे. तर यामध्ये आपण जी पालक काढून घेतले ते यामध्ये घालायचं आहे आणि हे पूर्णपणे अशा प्रकारे हलवत थंड करून घ्यायचं आहे. तर यामुळे काय होतं, थंड पाण्यामध्ये जर तुम्ही पालक घातलं तर त्याचा जो रंग आहे तो अगदी तसाच हिरवागार राहतो. हॉटेलमध्ये वगैरे पालक पनीर जेव्हा बनवतात किंवा कुठलीही पालकाची रेसिपी जेव्हा आपण बनवतो तेव्हा पालक शिजवून घेतलं की सगळ्यात आधी ते थंड पाण्यामध्ये घालायचं. त्यामुळे त्याचा जो रंग अगदी हिरवागार तसाच राहतो. तर हे थंड झालं आहे. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे पालक आहे ते घालूया. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता आपण याची मिक्सरला चांगली पेस्ट बनवून घेऊया. तर हे बघा, इथे मी याची पेस्ट बनवून घेतले. अगदी मऊसूत अशी याची पेस्ट तयार झाली. तर इथे आपण अजिबात पाण्याचा वापर नाही केला, बिना पाण्याचीच हे आपण पेस्ट बनवून घेतले. तर आता एका परातीमध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर पाव वाटी बेसन घालूया. बेसन घातल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत ते अगदी खुसखुशीत होतात आणि चवीलाही खूप छान लागतात. त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तीळ, त्याचबरोबर पाव चमचा हळद घालूया, एक अर्धा चमचा लाल तिखट, त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ घालायचं. त्याचबरोबर 1 चमचाभर तेल घालूया. तेल घातल्यामुळे काय होतं, पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट होत नाहीत आणि जास्त वेळ तशाच फुगलेल्या राहतात. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपण जी तयार करून घेतलेली पालकची पेस्ट होती ती देखील यामध्ये आपण घालू आणि याचा आपल्याला चांगली कणिक मळून घ्यायची आहे. जशा आपण पुऱ्यासाठी कणिक मळतो अगदी घट्टसर, तशीच आपल्याला याची कणिक मळून घ्यायची. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालकची पेस्ट बनवून घेतलेली त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आणि ते जे पाणी आहे ती कणिक मळताना मी त्याचा वापर केला आहे. तर इथे आपली ही पुरीसाठी कणिक मळून तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर मी ही कणिक मळून घेतले. तर आता आपण हे 5 मिनटं असंच रेस्ट करण्यासाठी ठेवूया. तर कणिक चांगली भिजली गेले. आता आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. तर अगदी छोटासा गोळा घेतला आहे मी. तर इथे मी पीठ लावूनच पुऱ्या लाटते, तुम्ही तेल लावूनही या पुऱ्या लाटू शकता. तर पुऱ्या लाटून घेतो आहे आपण, तोपर्यंत मी दुसरीकडे तेलही गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर इथे आपली ही एक पुरी लाटून तयार आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पुरी लाटून दाखवते.
तर पीठ अगदी छान मळलं गेल्यामुळे अगदी झटपट पुऱ्या लाटता येतात. तर इथे आपल्या या 2 पुऱ्या लाटून तयार आहेत. याच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्याही लाटून घेणार आहोत. तर इकडे तेलही चांगलं गरम झालं गेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायचे आणि आता आपण ही पुरी तेलामध्ये सोडू आणि अशा प्रकारे यावरती तेल सोडत राहायचं, जेणेकरून आपली जी पुरी आहे ती अगदी छान अशी फुगली जाते. तर इथे तुम्ही बघू शकताय टम्म अशी ही पुरी फुगली आहे. तर अर्धा मिनिटही लागत नाही पुऱ्या तळण्यासाठी, अगदी झटपट तळून होतात. तर रंगही खूप छान आला गेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्याही तळणार आहोत. तर मी तुम्हाला आणखीन एक पुरी तळून दाखवते. पुऱ्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुऱ्या आपल्याला मध्यम गॅसवरतीच तळायच्या. जर तुम्ही कमी गॅस केला तर पुऱ्या फुगतही नाहीत आणि त्या तेलकट होतात. तर इथे मी या 2 पुऱ्या तळून घेतल्यात. तर आता याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्याही आपण तळून घेऊया. तर इथे आपल्या ह्या हिरव्यागार टम्म अशा फुगलेल्या पालक पुऱ्या तयार आहेत. तुम्ही बघू शकताय रंगही अगदी छान आला गेला आहे आणि खूप जास्त वेळ ह्या खुसखुशीत राहतात, टम्म अशा फुगलेल्या राहतात. तर तुम्ही या ज्या पुऱ्या आहेत त्या अशाही खाऊ शकता किंवा जर दह्यासोबत खाल्ल्या तरीही खूप छान चव लागते याची. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.